मित्रांनो, काल ओपीडी करत असताना बरेच पेशंट झाल्यानंतर एक मुलगा आला. बॉडी फिजिक एकदम परफेक्ट, बॉडी फॅट अराउंड 12-15च्या आसपास असेल, उंचा. आणि ज्यावेळेस मी त्याला विचारलं काय करायचं, म्हणजे माझ्याकडे जास्त वेट लॉस किंवा वेट गेनसाठी असतात, पण मला वाटत होतं की हा बॉडी बिल्डिंग तर करणार आहे. ज्यावेळेस त्यांनी मला रिपोर्ट दाखवले त्यावेळेस आश्चर्यचकित झालो की रिपोर्टमध्ये स्पर्म काउंट केला होता त्यांनी. स्पर्म काउंट 0 होता आणि मोटॅलिटी सुद्धा, म्हणजे मोटॅलिटी नव्हती, स्पर्म्सच डेड होते. तर स्पर्मची मोटॅलिटी गेली होती आणि त्याच्या बऱ्याच प्रॉब्लेम्स होते. इंटरनल ब्लड पिक्चर्स, बरेच रिपोर्ट डिस्टर्ब झालेले होते. ज्यावेळेस मी त्याला विचारलं त्यावेळेस त्याने सांगितलं की मी जिममध्ये बॉडी बिल्डिंगसाठी काही मेडिसिन्स घेतलेले आहेत. तर मला लक्षात आलं की तो टेस्टोस्टेरॉन किंवा अॅनाबॉलिक स्टिरॉइड्स घेतलेला होता. तर ते काय करतात नेमकं, बॉडीमध्ये तुमच्या पिट्युटरी ॲक्सिस जो आहे, हायपोथॅलॅमस पिट्युटरी ॲक्सिस, ते टेस्टोस्टेरॉन बनतं. तर ते टेस्टोस्टेरॉन हे एक्स्ट्रा आपण सिंथेटिक घेतो, त्यामुळे आपला जो काही ॲक्सेस आहे नॅचरल टेस्टोस्टेरॉन बनणारा तो बंद पडू शकतो. हे प्रत्येकाला होईल असं नाही, परंतु 100 पैकी एखाद्याला तरी होऊ शकतो. म्हणून हे कोणी घेतलं पाहिजे, हे मेडिसिन्स आलेलेच आहेत. डिसीज म्हणजे HIV आहे, कॅन्सर आहे किंवा मसल वेस्टिंगचे आजार ज्यांना आहेत, तर अशा लोकांसाठी हे तयार केलेले आहेत. परंतु मुलं आजकाल एक पोस्टर बघतात, त्यांची इमेज स्वतःला इंस्टाग्रामच्या ज्या काही ॲप्स आहेत, 6 पॅक ॲप्स टाकलेले मुलं, तर त्यांच्या इन्फ्लुअन्स खाली येऊन हे असे स्टिरॉइड्स घेतात. हे खूप हानिकारक आहेत. अगदीच तुम्हाला त्याच्याशिवाय, बॉडीशिवाय तुम्ही जगू शकत नसाल, म्हणजेच त्याच्यावर तुम्ही खूप पैसे कमवत असाल किंवा तुमचं लाईफ त्याच्यावर आहे, तरच ते घेणं, आणि तेही एंडोक्रायनॉलॉजिस्ट डॉक्टर्स असतात त्याच्या अंडर घ्यावे लागतात. असे कुणाच्याही अंडर तुम्ही स्टिरॉइड्स घेऊन लाईफ बर्बाद करू नका. अगदी प्रत्येकाला जरी याचे साईड इफेक्ट्स होत नसतील तरीही तुम्ही ह्या लाखामध्ये तुम्ही एक आहात का नाही हे काय माहिती आहे. त्याच्यामुळं लिव्हर, हार्ट, बोन, एव्हियन, मी ज्यावेळेस आमच्या डॉक्टरांसोबत काही चर्चा होतात, तर एव्हियन म्हणजेच आपले बोनची जी नेक्रोसिस आहे, तर ती होणारे सुद्धा त्यांची हिस्ट्री बघितली तर स्टिरॉइड्स घेतलेले आहेत. तर त्यामुळे तुम्ही शक्यतो नॅचरली हाय प्रोटीन डाएट ठेवा, एक्सरसाइज रेग्युलर ठेवा, स्लीप प्रॉपर ठेवा, आणि सोशल मीडियाच्या पाठीमागं न लागता आपण हेल्थ फर्स्ट अँड देन फिटनेस असं ठेवा. शेअर करा तुमच्या जिम करणाऱ्या फ्रेंडला.